नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नवी मुंबईत एएमआयएमने महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी न दिल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष समीर शेख यांनी राजीनामा दिलाय. राजीनाम्यानंतर त्यांनी थेट टीका न करता अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली आहे. तर कार्यकर्त्यांनी स्थानिक महत्त्वाच्या शहरात उमेदवार न देणे हा धक्का असल्याचं म्हटलंय. या घडामोडीमुळे एमआयएमच्या नवी मुंबईतील संघटनात्मक बांधणीवर प्रश्न निर्माण झाला असून पक्षाच्या आगामी भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. संपूर्ण राज्यामध्ये जे निवडणुका लागल्या आणि त्या निवडणुकीच्या ज्या रिणांगणामध्ये अनेक पक्ष रिणांगणामध्ये होते, रिझल्टही लागलं. प्रामुख्याने मला या ठिकाणी सांगावंसं वाटेल की एमआयएम हा पक्ष जो आहे या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चांगलं रिझल्ट आपल्याला पाहायला मिळालं आहे. परंतु आज आपण नवी मुंबईमध्ये आहोत. नवी मुंबईचं काय, तर नवी मुंबईमध्ये एकही उमेदवार एमआयएमनी हे दिलं नव्हतं आणि आज त्याच एमआयएम पक्षामधून जे जिल्हा अध्यक्ष होते, एक तरुण म्हणून ओळखला जाणारा आणि नवी मुंबईमध्ये पहिल्यांदाच नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांनी भूषवलंय एमआयएमचे आणि ते त्या ठिकाणी काम करत असताना निवडणुकीच्या नंतर आता काही दोन दिवसापूर्वी एमआयएम या पक्षाला राजीनामा दिलेला आहे. नेमकं काय कारण आहे, काय नाहीये, त्यांच्याशीच बोलूयात. आपल्याबरोबर ॲडव्होकेट समीर शेख म्हणून आहे, त्यांच्याशी बोलूयात. काय सांगणार आहात आज तुम्ही जे काही निर्णय घेतलेला आहे, राजीनामा दिलेला, महाराष्ट्रामध्ये एक पॉझिटिव्ह असा जे रिझल्ट लागल्यानंतर देखील सर्व पक्ष आणि सगळीकडनं एक वावाचं जे कौतुक करण्यात येत होतं एमआयएमचं, आज तुम्ही जे राजीनामा दिलेला आहे, काय कारण आहे, काय सांगा? नाही, योग्य आहे तुमचा की कौतुक नाही तर अभिमान आहे आम्हाला की आम्ही ह्या पक्षात काम केलं की ज्या पक्षाला आधी लोक विचारत नव्हते. आम्ही त्या पक्षाचं काम करू हा विषय जर आम्ही मांडला तर त्या विषयाला अनुसरून लोक आम्हाला म्हणायची की तुम्ही या पक्षाचं नेतृत्व नका करू किंवा या पक्षामध्ये तुम्ही नका जाऊ. त्या पक्षाचा आज एवढा चांगला हे आला, परंतु कुठेतरी काहीतरी आंतरिक गोष्टी असतात, त्यामुळे आम्ही राजीनामा दिलेला आहे. त्याच्यावरती जेवढं कमी बोलू तेवढं माझ्यासाठी चांगलं आहे असं मी तुम्हाला म्हणेन. हेच आहे, ह्या गोष्टी आहेत. नाही, मला हे सांगायचं आहे की तुम्ही एक तरुण आहात. तुम्ही अनेक वेळा तुमच्या भाषणामध्ये सुद्धा तुम्ही म्हणत होते की मी जे काम करतोय एमआयएम या पक्षामध्ये, मी ओएसींना बघून मी करतोय आणि तुम्ही स्वतः एक वकील सुद्धा आहात. एक तरुण नेतृत्व म्हणून जे तुम्ही राजीनामा दिलेत, कुठंतरी या राजकीय जे एमआयएम या पक्षाला एक प्रकारचं आपल्याला नुकसानकारक म्हणू शकतो असं तुम्हाला वाटत नाही का? काय कारण असेल नेमकं? कारण अनेक वेळेला जे महाराष्ट्र राज्याची जी कमिटी आहे यांच्यावरती ताशोरे फोडताना देखील आपल्याला पाहायला मिळतं. नक्की कारण काय असेल, काय सांगणार आहात? नाही, कसं आहे ना की हे बघा, कुठलाही राजकीय पक्ष इज नॉट एनजीओ. ओके, की यू आर अपॉइंटेड ॲज चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, नाव वर्क. जेव्हा पण एखादा राजकीय पक्ष कुठल्या क्षेत्रामध्ये कार्यरत होतो ना, तर त्यावेळी त्याच्यामध्ये त्याच्या पुढे टास्क असतात की त्याला इलेक्शन रन करायचे, त्याला पक्ष बांधणी करायची आहे, त्याला नगरसेवक बनवायचे आहे, त्याला तिकडे आमदार खासदार बनवायचे आहे. परंतु जर ह्या रस्त्यामध्ये विरोधकांच्या व्यतिरिक्त स्वतःच पक्षाची लोक जर आडवे येतील तर मैं ऐसी लढाई क्यों लढू जिसमें मेरा दुश्मन मेरा घर का है. तो असं मला नाही वाटत ते युद्ध मी जिंकू शकतो जिथे माझा उजवा हातच माझ्या डाव्या हाताशी लढतोय. म्हणजे कुठंतरी तुम्ही जे असं म्हणताय की या 111 जे उमेदवार नवी मुंबई महानगरपालिकेचे सदस्यत्व होते, एकही उमेदवारी जे दिले गेलं नाहीये, यामुळे कसं आहे, माझं सर्वप्रथम तर माझे निर्णय हे माझे नसतात, माझ्या टीमचे असतात. माझी टीम ही माझ्यासाठी 24/7 माझ्यासाठी कार्यरत असते. समीर भाईने बोला आज ये करना है, समीर भाईने बोला ये आंदोलन है, ये दे आर ऍक्टिव्ह. पण जेव्हा माझ्या लोकांना त्या गोष्टीचं फळ मिळणार नाही तर मी कसला राजा? जर माझ्याकडे प्रजाच नाहीये तर मी राजा कुठला, मी अध्यक्ष कुठला? आणि राहिली गोष्ट तुम्ही जे म्हणताय की तिकीट न मिळणं, हे ना मिळणं, जर मला व्हॅलिड रिझनने तिकीट नसती मिळली तर आय विल ओबे टू दॅट डिसिजन. मी त्या डिसिजनला मानलं असतं आणि मी माझ्या पक्षश्रेष्ठींबरोबर चाललो असतो. सर्वप्रथम तर माझी जेवढी पक्षश्रेष्ठी होती त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, आमचे फारुख शाबजी जे मुंबई अध्यक्ष होते, ते महाराष्ट्राचे वर्किंग प्रेसिडेंट होते. ही इज ॲट अ सेकंड टॉप पोझिशन इन महाराष्ट्र. त्या माणसाला जर तुम्ही नेतृत्व देता आणि त्यानंतर त्याची काही ना काही नाराजी होते, जे की आम्ही इंटरनल गोष्टी आहेत आम्ही नाही बोलू शकत, पण ती नाराजी ही जर आमचं राष्ट्रीय नेतृत्व नाही हाताळू शकला, माझ्यासारख्या 28 वर्षाच्या नेतृत्वाचं काय? मी कोण आहे?
तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की माणूस जेव्हा राजकीय पक्षामध्ये जातो, पक्ष बांधणीसाठी लोकांशी चर्चा करतो, तर तो त्या पक्षाची आयडिओलॉजी घेऊन लढतो, समोरच्यांची नाते वाईट करतो. एवढं सगळं केल्यानंतर एक पक्षाची एक जमीन इथे बनवल्यानंतर लोकांना असं वाटतंय, मी एक गोष्ट क्लिअर करेन तुमच्या माध्यमातून, लोकांना काय वाटतंय की मी 6 महिने झाले अध्यक्ष झाले, पण वस्तुस्थिती अशी आहे की 2022 मध्ये मला पद मिळालेलं विद्यार्थी आघाडीचा महासचिव, एमआयएमचा. विद्यार्थी आघाडीमध्ये कार्यरत असताना मी 3 वर्ष काम केली. इथे एकही माणूस नव्हता. जी टीम मी जोडली ती टीम विद्यार्थी आघाडी म्हणून कार्यरत होती. तीच टीम आम्ही आता फादर बॉडी मध्ये घेतली. तर मला काय म्हणायचं की 3 ते 4 वर्ष इथे एमआयएमचं सुख दुःख आणि प्रत्येक गोष्टी मी ऍज अ प्रेसिडेंट म्हणून हँडल केली. हा ऑफिशियली पदावरती तर मी 6 महिन्या अगोदर आलो. त्यानंतर तुम्ही आमचं काम बघितलं असेल, आम्ही तुर्ब्यामध्ये काम केलं, आम्ही ऐरोलीमध्ये केलं, आम्ही भरपूर संस्थांचे मशिदीचे इश्यू होते ते मी झटलोय, लढलोय. मी म्हणजे लोकांच्या कार्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल तर पॉलिटिकल पार्टी जॉईन केली. त्यानंतर लोक काय एक्सपेक्ट करतात की ह्या पक्षाचा एक नगरसेवक इथे व्हावा, आणि नगरसेवक व्हावा ह्याच्यासाठी नगरसेवकाची तिकीट मिळणं गरजेचं आहे, त्याला लढणं गरजेचं आहे. आणि मजेशीर गोष्ट अशी आहे की नवी मुंबई महानगरपालिकेला लगत 2 महानगरपालिका, एक नवी मुंबई महानगरपालिका आपली आणि एक पनवेल महानगरपालिका. दोन्ही महानगरपालिकेमध्ये संघटन कुठे होतं जर तुम्ही माहिती काढली तर संघटन नवी मुंबई महानगरपालिकेत होतं. पण पक्षश्रेष्ठीने काय केलं, पनवेल महानगरपालिकेला कॅन्डिडेट दिला. योग्य आहे, द्यायलाच हवं, तिथेही तर आमची पक्ष वाढला पाहिजे. इथे न द्यायचं मला कारण कळलं नाही. या सगळ्या गोष्टी त्याने आमचे जे संयुक्त सचिव होते साजिद शेख, त्यांनी 30 तारखेलाच राजीनामा दिलाय साहेब. तो राजीनामा मी परवा टाकला. मी तो थांबून ठेवला की पक्षामध्ये फूट होते, हे लोकांना दिसू नये, आम्ही ज्या लोकांना समर्थन देऊन त्यांनी एक नेतृत्व घडायचा प्रयत्न करतो ते तुटू नये. या सर्व बाबींमुळे आम्ही थांबलो. आम्ही नाही दाखवलं की बाबा लोक नाराज झाली एमआयएम पक्षाकडून. आज नाईलाजाने मलाही पद सोडावं लागलं. आज तुम्ही फारुख शाब्दी, मी तर म्हणजे वाय एम आय कंप्लेनिंग, आय डोंट नो, मला काय कंप्लेंट नाहीये. परंतु असं म्हणलं जातं की एमआय मध्ये आल्यानंतर माणूस येतो आणि एक मोठा होतो आणि दुसऱ्या पक्षात जातो, असं काय हे प्रत्येक पक्षामध्ये होतं. मी जर ह्याच्या व्यतिरिक्त, माझ्या वडिलांनी 30 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम केलेलं आहे. माझे वडील युनियन चालवतात बीएसटी बसमध्ये. भरपूर गोष्टी त्यांनी केलेल्या जीवनामध्ये. ही इज अ व्हेरी बिग फायटर. त्यांचा जर सपोर्ट घेऊन मला करत होता, आय कॅन बिगर दॅन दिस. आज मी जी एमआयएम मुळे अध्यक्ष आहे किंवा काय आहे, दॅट्स नथिंग बिफोर द एनी कॉर्पोरेटर ऑफ अदर पार्टी. सो दॅट्स नॉट द थिंग. ही गोष्ट नाहीये साहेब, तुम्ही ते लक्षात घ्या. मला जर फेमच असावा होता तर मी वकील आहे साहेब. माझ्याकडे 100 गोष्टी आहेत सोशल मीडियावरती बोलायला. ते तोंडाचा बाजार करून मीही फेमस होऊ शकतो. ते तुम्ही गृहीत धरू नका मला मोठं व्हायचं होतं, मोठं झालो आणि आता मी काय वेगळं करण्याचं काय नाहीये. मला आजही एमआयएम पक्ष इथे चालवायची इच्छा आहे. तुम्ही मराठा मोर्चामध्ये तुम्ही आणि प्रामुख्याने शाब्दी जे होते खूप चांगलं काम केलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्र नाही देशच बघितलेला आहे. कुठेतरी एमआयएम जे वरिष्ठ जे कमिटी आहे, तुमची बॉडी आहे, हे बघितलं नाही का? कसं आहे, फारुख शाब्दी सारखा नेता एमआयएम पक्षात होणे अवघड आहे. ह्याच्या व्यतिरिक्त मला नाही वाटत होऊ शकत. सगळ्यांना असं वाटेल की बाबा हा त्यांच्या सोबतीचा म्हणून म्हणतोय. पण माझं असं मत आहे की तुम्ही एकदा फारुख शाब्दीचे सहकारी होऊन, त्यांचे हे होऊन बघा आणि त्यांच्यावर कार्यरत होऊन बघा. तुम्हाला लक्षात, ज्या एमआयएम वरती मुस्लिमवादी असल्याचा डाग होता, तो डाग आम्ही पुसलेला आहे. जैन, मारवाडी आणि भरपूर कम्युनिटीचे जे हे आहेत हॉटेल्स आहेत, तुम्ही बघितलं असेल, मराठा आंदोलनाची होती, आंदोलकांसाठी बंद होते. ते कोणी उघडले तिथे? मुसलमानांनी तिथे उघडले. कुठला राजकीय पक्ष गेला जेवण घेऊन? एमआयएम पक्ष गेला. कोणाच्या नेतृत्वात घेऊन गेला? फारुख शाब्दी साहेबांच्या नेतृत्वात घेऊन. ते कदाचित नाही बोलणार, ते खूप महान आहेत, पण माझ्यासारखा जो अल्लड मुलगा आहे तो तर बोलणार. कारण त्या माणसाचं जे नेतृत्व होतं, ते नेतृत्व जर महाराष्ट्रामध्ये संपत असेल तर एमआयएम पक्षालाही कुठे ना कुठे इथे खडा पडेल. हे असदुद्दीन ओवैसी साहेबांना हमारे उर्दू में कहते अदबन गुजारिश है, यू हॅव टू ब्रिंग हिम बॅक. तुर्तास वेळ झाले इथेच थांबण्याची. नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.